नमस्कार, श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आजपासून देवी नवरात्राला सुरुवात झालेली आहे. प्रत्येक कुटुंबात कुळाचाराप्रमाणे घटस्थापना करून कुलदेवीची उपासना देखील केली जाते. याच कुलदेवीला आदिशक्ती असे म्हटले जाते, कारण की ही आदिशक्ती म्हणजे शिवाची शक्ती आणि ती स्वयंभू असल्यामुळे आदिशक्तीच म्हणवली जाते. देवीच्या नवरात्र कालावधीमध्ये 9 रूपांचे पूजन केले जाते आणि म्हणूनच या नवरात्रीच्या 9 रूपांनी युक्त असलेल्या आदिशक्तीला नवदुर्गा असे देखील म्हटले जाते. आणि याच अनुषंगाने पहिल्या दिवशी अश्विन शुद्ध प्रतिपदेला पहिली माळ असून या दिवशी देवीच्या शैलपुत्री या रूपाचे पूजन केले जाते. दुर्गेचे पहिले रूप म्हणजे शैलपुत्री होय. शैलपुत्री देवीचे वाहन वृषभ अर्थातच बैल आहे आणि म्हणूनच बैलावर विराजमान असून या शैलपुत्री देवीच्या डाव्या हातात त्रिशूळ आणि उजव्या हातात कमळाचे फूल आहे. शैल अर्थातच पाषाण आणि पुत्री म्हणजेच कन्या. देवीच्या या पाषाणरूपी कन्या असलेल्या रूपाचे पूजन केल्याने, आराधना केल्याने साधकाच्या मध्ये सुद्धा पाषाणाप्रमाणे अढळ अशी भक्ती निर्माण होऊन भरकट जाणार. देवीच्या या पाषाणरूपी कन्या असलेल्या रूपाचे पूजन केल्याने, आराधना केल्याने साधकामध्ये सुद्धा पाषाणाप्रमाणे अढळ निश्चल अशी भक्ती निर्माण होते आणि भरकट जाणारे मन देवीच्या उपासनेने खंबीर आणि निडर बनते, शांत बनते. नगाधिराज हिमालय हा देवीचा परमभक्त होता आणि त्याने आदिमातेची, आदिशक्तीची तपश्चर्या करून या आदिशक्तीला प्रसन्न करून घेतले आणि तूच माझी कन्या हो अशी विनंती केली. देवी स्वतः जगन्माता असून देखील ती परमदयाळू असल्याने तिने हिमालयावर प्रसन्न होऊन त्याच्या पोटी कन्येच्या रूपात अवतार घेतला व हिमालयाची विनंती मान्य केली. हिमालयाची कन्या म्हणून तिला शैलपुत्री असे नाव पडले. पूर्वजन्मात प्रजापती दक्षाची कन्या असून तिचे नाव सती होते. भगवान शंकरांचा विवाह तिच्यासोबत झाला होता. एकदा राजा प्रजापती दक्षाने मोठा यज्ञ करण्याचे ठरवले आणि त्या यज्ञासाठी प्रजापती दक्षाने भगवान शंकरांना सोडून इतर सर्व देवदेवतांना आमंत्रित केले. आपला पिता मोठा यज्ञ करत असल्याचे सतीला समजल्यावर सतीला देखील तिथे जाण्याची इच्छा निर्माण झाली आणि तिने ती आपली इच्छा भगवान शंकरांना सांगितली. परंतु भगवान शंकरांना सांगितले की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहे आणि म्हणूनच त्यांनी मला आमंत्रण दिलेले नाही. मग अशा वेळेस आमंत्रण नसताना देखील तुम्ही पण तिथे जाणे योग्य नाही असे मला वाटते. मग अशा वेळेस आमंत्रण नसताना देखील तुम्ही पण तिथे जाणे मला नाही योग्य वाटत. परंतु तरी देखील सतीला आपल्या माहेरी जाण्याची आणि यज्ञ पाहण्याची तसेच माहेरच्या माणसांना भेटण्याची खूप खूप इच्छा झाली. तेव्हा व्याकुळ झालेल्या सतीने महादेवांसह यज्ञासाठी आपल्या वडिलांच्या घरी जाण्याचा निर्णय केला आणि ती पोहोचली. तर तिथे गेल्यावर सतीशी कुणीही नीट वागले नाही किंवा तिच्याशी कुणी नीट बोलले देखील नाही. तसेच भगवान शंकरांविषयी काही अपमानास्पद शब्द देखील तिच्या कानावर आले. त्यामुळे सती अतिशय क्रोधित झाली आणि संतापाने तिने आपला देह त्या यज्ञातच समर्पित केला. तिने पुढल्या जन्मी शैलराजाच्या घरात हिमालयाची पुत्री म्हणून जन्म घेतला आणि शैलपुत्री म्हणून ती ओळखली जाऊ लागली. या शैलपुत्री देवीचा विवाह शंकराशी झाला होता. पूर्वजन्माप्रमाणे या जन्मी देखील ती पत्नी बनली. म्हणून नवदुर्गांमध्ये शैलपुत्री मातेला प्रथम स्थान दिले जाते. या शैलपुत्री देवीचे महत्व हे अनन्यसाधारण असून शैलपुत्री देवीची पूजा विधी कशा प्रकारे करावी हेही जाणून घेऊया. नवरात्राच्या पहिल्या दिवशी सकाळी अंघोळ करून शुचिर्भूत झाल्यानंतर चौरंगावर लाल कपडा अंथरावा. त्यावर आपल्या कुलदेवीचा किंवा मग तुमच्याकडे शैलपुत्री देवीचा जर फोटो अवेलेबल असेल, उपलब्ध असेल तर तो फोटो ठेवून शम हे अक्षर केशराने लिहावे व त्यानंतर गणपती, कुबेर या मूर्तींसोबत कलश स्थापना करावी. तदनंतर आपल्या मनोकामना पूर्तीसाठी या देवी सर्वभूतेषु मा शैलपुत्री रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. शैलपुत्री देवीला लाल रंगाचे फूल वाहावे आणि देवीची मनोभावे पूजा करावी. देवीला नैवेद्य दाखवून आरती करावी आणि देवीची पूजा करून साधकांना दुष्ट, दुराचारी तसेच क्रूर अनुष्ठानाशी लढण्याची शक्ती मिळते. श्रीदेवी शक्ती समर्थन आणि स्थिरतेचे प्रतीक मानले जाते. तिच्या मंत्राच्या जपामुळे प्रत्येक इच्छा पूर्ण होतात आणि या देवतेच्या भक्तीमुळे, पूजेमुळे मनुष्य हा रोगांपासून मुक्त होतो. तर अशा प्रकारे ही होती शैलपुत्री देवीची कथा.
आणि पूजाविधी। या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत देवीच्या 9 रूपांपैकी 9 शक्तींपैकी दुर्गेचे दुसरे रूप अर्थातच ब्रह्मचारिणी माता। आशा करते आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच लाभदायी वाटली असेल। तर मग ही माहिती आवडली तर इतरांना देखील शेअर करा आणि अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनल आपण जर सबस्क्राइब केलं नसेल तर तेही अवश्य करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।